कोणताही इन्व्हेस्टर जो नवीन येतो त्याला मार्केटमध्ये काय गरजेचं आहे, त्याने काय करायला हवं, काय नाही करायला पाहिजे, त्या पुस्तकामध्ये वाचून यूट्यूबला व्हिडिओ बघून नाही शक्य होत. तर होतं काय की समोरचा मित्र सांगतो हे घे खूप चांगलं आहे, मग मी घेतो. टीव्हीवरती सांगतात हे करा, ते मी करतो आणि मग माझा लॉस होतो. त्याला कोणीच लायबल नसतं. फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये प्रॉफिट जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट लॉसेस सुद्धा आहेत. सो त्याच्यासाठी अगोदर तुमचा पोर्टफोलिओ चांगला बिल्ड असायला पाहिजे, तुमच्याकडे एक मोठा अमाऊंट असायला पाहिजे. त्याच्यासाठीच मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार, मी अशोक गंगाधर पाडळे, फाउंडर KMP अकॅडमी. मी फार्मसीचा स्टुडंट आहे. फार्मसीचा अभ्यास करून एक शेअर मार्केटमध्ये काम करतोय आणि आज माझं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं, एक वेगळी माझी संस्था निर्माण केली आहे. याच्यामध्ये मी मेडिकलमध्ये काम करत असताना ज्या गोष्टी करत होतो, त्याच्यानंतर कसा मी शेअर मार्केटमध्ये काम केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना गेल्या 10 वर्षामध्ये मला लक्षात आलं की मी किंवा एक कोणताही इन्व्हेस्टर जो नवीन येतो त्याला मार्केटमध्ये काय गरजेचं आहे, त्याने काय करायला हवं, काय नाही करायला पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुस्तकामध्ये वाचून यूट्यूबला व्हिडिओ बघून नाही शक्य होत. त्या आपल्याला लाईफमध्ये मिळाल्यानंतर, त्या गोष्टी केल्यानंतर लक्षात येतात, ज्याचे आपल्याला खूप मोठे तोटे होतात. की अनुभव हा दुसऱ्यांनी सांगून जर आपण त्याला फॉलो केलं तर कधीही ते चांगलं, त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर कदाचित आपल्याला पण त्याच्यासारखे लॉसेस बेअर करावे लागू शकतात. कारण हे असं सेक्टर आहे की या ठिकाणी डायरेक्ट फायनान्शियल लॉसेस होतात, ज्याच्यामुळे कितीतरी लोकांचे आयुष्यही उद्ध्वस्त होतात आणि जे होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याच्यासाठीच मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन आहात. तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये शेअर मार्केटकडे जर बघितलं असेल तर फक्त मार्केट वरतीच जात आहे. इथे तुम्ही गुंतवलेले पैसे हे वाढले असतील, पण जर गेल्या 8 दिवसामध्ये किंवा गेल्या काही दिवसांमध्ये जर मार्केट बघितलं तर त्याच्यामध्ये खूप सारे लोकांचे मेसेजेस येतात आणि त्यांचे पोर्टफोलिओ पाहिल्यानंतर वाईटसुद्धा वाटतं की त्यांनी खूप सारे लॉसेस केलेत. जे त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये कमावलं नाही आहे, ते आता तेवढे लॉसेस त्यांचे झालेले आहेत. ह्या गोष्टी न होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही स्वतःचे पैसे स्वतः गुंतवा. दुसऱ्याचे पैसे घेऊन इकडे गुंतवू नका. जे पैसे तुम्ही गुंतवताय ते पैसे गेले तरी तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही. तुमच्या फायनान्शियली काही म्हणजे तुमच्या घर चालण्यासाठी काही अडचण होणार नाही. असेच पैसे इकडे गुंतवा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यास करा. मग त्याच्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस असेल किंवा टेक्निकल ॲनालिसिस असेल की या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. आपल्याला त्याचा फायदा होतो की कोणती कंपनी ही किती पाण्यामध्ये आहे, कोणती कंपनी ही किती प्रॉफिट बनवतीये आणि मग मी त्याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. ती कंपनी जर कर्जामध्ये असेल तर कदाचित त्या ठिकाणी आपल्याला तोटा पण सहन करावा लागू शकतो. कंपनी बुडू पण शकते, आपले पैसे पण जाऊ शकतात जे आपण खूप कष्टाने कमावलेले आहेत. त्यामुळे फंडामेंटल ॲनालिसिस हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट आहे की ती टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, तर आपल्याला रोडवरती लावलेले सिग्नल्स असतात तशा पद्धतीने काम करतात की ते आपल्याला सांगतात की आपण पुढे जायला हवं की नाही जायला पाहिजे. मग त्याचा फक्त एक यूज म्हणून पाहायचंय की जे मी पाहतोय, जी कंपनी मी निवडतोय त्या कंपनीमधले आत्ताचे पॅरामीटर्स काय आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की इथून मी बाय करायला पाहिजे किंवा सेल करायला पाहिजे, व्हॉटएव्हर, आणि त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट होऊ शकतं. त्याच्यानंतर इथे काम करताना आपल्याला पेशन्स ही एक खूप मोठी महत्त्वाची गरज आहे की आपण FDमध्ये 5% 2% रिटर्नसाठी वर्ष वाट बघतो आणि शेअर मार्केटमध्ये दिवसाला पैसे डबल करणाऱ्या स्कीम्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तिकडे आपण गुंतवतो किंवा लोकांना 1 लाखाचे 5 लाख 50 लाख कसे होतील याच्यावरती विचार करतात. तसं न करता आपण थोडे पैसे जर गुंतवले, 1 लाख गुंतवा आणि तुम्ही दिवसाला ₹100 जरी कमावले तरी तुम्हाला वर्षानंतर चांगलं अमाऊंट मिळालेली असते, जे की तुमच्या बँकेमध्ये पण तुम्हाला तेवढी मिळणार नसते. परंतु त्याच्यासाठी पेशन्सची गरज आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरज आहे ती म्हणजेच सेल्फ डिसिप्लिन, की मी जे कोणती गोष्ट करतोय ती गोष्ट अशी झाल्यानंतरच मी करेल. नाहीतर होतं काय की समोरचा मित्र सांगतो हे घे खूप चांगलं आहे, मग मी घेतो. टीव्हीवरती सांगतात हे करा, ते मी करतो आणि मग माझा लॉस होतो. त्याला कोणीच लायबल नसतं. त्याच्यासाठी आपण काय करायला हवं की ठरवायचं की मी स्वतः काय रूल्स फॉलो करेल, काय कंपनीचे पॅरामीटर्स असतील, कंपनीना तशा पद्धतीचे प्रॉफिट्स जनरेट करते, कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे का,
ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करेल आणि नंतरच त्याच्यामध्ये पैसे गुंतवेल. असं जर केलं ना तर निश्चितच चांगला एक पोर्टफोलिओ जनरेट होईल. अजून एक काम आपण करू शकतो की इंट्राडेमध्ये जे मला प्रॉफिट होतंय त्याचे 2 पार्ट 3 पार्ट करणार. एक पार्ट जो डायरेक्टली माझ्या बँकेमध्ये मी विड्रॉल करणार, दुसरा पार्ट जो की मी आहे त्या ट्रेडिंगमध्ये यूज करणार आणि तिसरा पार्ट जो की 20% 30% अमाऊंट जी प्रॉफिटची आहे तिचे मी लगेच दुसऱ्या कंपनीचे, चांगल्या कंपनीचे, निवडून ठेवलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणार. त्याच्यामुळे एका साईडला माझ्या बँकेत पैसे येतात, एका साईडने माझं ट्रेडिंगचं माझं अकाउंट वाढत चालतं आणि एका साईडने माझं इन्व्हेस्टमेंटचं जे अकाउंट आहे, जे डीमॅट पोर्टफोलिओ आहे तो पण रेज होतो आणि पर्यायाने मला तिन्ही साईडने माझा फायदा होतो. आणि आज नाही तर पुढच्या 2 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर तुम्ही एक चांगल्या प्रकारची जर्नी ही कंप्लीट केलेली असेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा आणि तुमचा पोर्टफोलिओ हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला असेल. याच्यानंतर आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसे की तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन अवेलेबल आहे, पण त्याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये प्रॉफिट जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट लॉसेससुद्धा आहेत. सो त्याच्यासाठी अगोदर तुमचा पोर्टफोलिओ चांगला बिल्ड असायला पाहिजे, तुमच्याकडे एक मोठा अमाऊंट असायला पाहिजे. मग त्यावेळेला जाऊन तुम्ही ऑप्शन सेलिंगसारखा चांगला पार्ट आहे की ज्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात की महिन्याच्या सुरुवातीला ₹100 भाव चालू आहे आणि महिन्याच्या एंडिंगला, एक्सपायरीला तो भाव हा 0 झालेला असतो. सो त्या ठिकाणी ऑप्शन सेलिंग नावाचा एक पार्ट आहे ज्याला आपण हेजिंग वगैरे म्हणतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला हेजसुद्धा करू शकता. मी जिओ स्टॉकच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगू इच्छितो की आत्ता जे आपण गोष्टी पाहिल्यात की तुम्ही काय काय गोष्टी कशा कशा फॉलो करू शकता, हे सगळं जर केलं तर निश्चितच तुम्ही पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं तुमचं शेअर मार्केटमध्ये जर्नी जी आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकता, प्रॉफिट्स कमवू शकता आणि एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये स्थान निर्माण करू शकता फायनान्शियली. जिओ स्टॉकने मला या ठिकाणी बोलवलं आणि तुम्हाला मार्गदर्शन करायला संधी दिली त्याबद्दल जिओ स्टॉकचे धन्यवाद. जिओ स्टॉक्स आता स्पॉटिफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटिफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जिओ स्टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटिफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.